श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हर्षिता माळी लॉगवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो. यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, आपल्याला संक्रांतीला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, संक्रांतीचं वाहन काय आहे, कोणते वस्त्र तिने परिधान केले आहे, शस्त्र कोणते आहे, वय काय आहे, नाव काय आहे, संक्रांती कोणती कामे करायची आहे, कोणती कामे करायची नाही, संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे, ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप मोठं महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या पवित्र वेळेला, त्या पवित्र दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. या दिवसापासून सूर्य उत्तरायणास सुरुवात करतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यालाच मकर संक्रांत म्हणतात. धार्मिक कामांसाठी, दान धर्मांसाठी, पूजा पाठ यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. मकर संक्रांत 14 जानेवारीलाच येते. काही वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला किंवा 13 जानेवारीला येते. परंतु ह्या वर्षी म्हणजेच 2026 या वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला बुधवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश दुपारी 3:06 करणार आहे. ज्या वेळेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या क्षणापासून पुण्यकाल सुरू होतो, म्हणून ती वेळ खूप पवित्र मानली जाते. चला तर मग बघूया संक्रांतीचा पुण्यकाल. दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी 6:20 पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे. या काळात स्नान, दान, पूजापाठ, सूर्य उपासना करणे पवित्र मानले जाते. चंदन पाण्यात मिसळून सूर्याला अर्पण केल्याने पदमान वाढते असे म्हटले जाते. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप आपण करू शकतो. या दिवशी केलेलं दान हे अनेक पटीने आपल्याला परत मिळतं असंही म्हटलं जातं. या दिवशी आपण पात्र, सोने, चांदी, भूमी, तीळ, गूळ, गाय किंवा गाईला घास, वस्त्र हे दान आपण करू शकतो. यथाशक्ती अगदी छोटंसं का असेना आपण दान करू शकतो, परंतु दान हे मनापासून करावं. या दिवशी कोणती कामे करू नये. झाड तोडणे, दात घासणे, कठोर शब्द बोलणे, रागात चर्चा करणे, तामसिक पदार्थ खाणे, वादविवाद करणे ही कामे आपण करू नये. तसेच मांसाहार या दिवशी वर्ज्य आहे. आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघूया. 2026च्या मकर संक्रांतीला वर्ज्य रंग कोणता आहे, देवीने कोणता रंग परिधान केला आहे हे आपण बघूया. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केला आहे, म्हणून आपल्याला पिवळा रंग वर्ज्य आहे. ह्या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही चुकूनही पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही. त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकतात. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. तुमच्याकडे हिरवा रंग नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा घालू शकतात. ती सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे. तसंच गुलाबी रंग हाही उत्तम आहे. तुम्ही गुलाबी रंगाची सुद्धा साडी घालू शकतात. पांढरा रंग, केसरी रंग यापैकी कोणतीही साडी तुम्ही घाला, फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी वर्ज्य आहे. तसेच संक्रांतीला काळ्या रंगाची साडी ही शुभ मानली जाते, तीही तुम्ही घालू शकतात. संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. तिने हातात शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे. ती पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर. ती खीर भक्षण करीत आहे, म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला खीर बनवायची नाही. संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खीर बनवायची नाही. कोणतीच खीर आपण संक्रांतीच्या दिवशी बनवायची नाही. वासासाठी जाईचं फूल घेतलं आहे, म्हणून आपण जाईच्या फुलाचा गजरा चुकूनही वापरायचा नाही. त्याऐवजी तुम्ही गुलाब, मोगरा ह्या फुलांचा वापर करू शकतात. भूषणार्थ तिने मोती धारण केला आहे.
म्हणून मोतीचे दागिने आपण चुकूनही घालायचे नाही, त्याऐवजी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात. या दिवशी हिरव्या बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दिवशी काचेच्याच बांगड्या घालायच्या, प्लॅस्टिकच्या पिचक्या बांगड्या घालायच्या नाही, त्यामुळे घरात दारिद्र्य येतं. बांगडी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून संक्रांतीच्या दिवशी बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्याच घालायच्या आहे. त्याच्यासोबत एक लाखाची बांगडी तुम्ही घालायची आहे. लाखाच्या बांगडींचं या दिवशी खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण हळदीचा वापर करायचा आहे का? तर आपण हळदी वापरू शकतो, कारण देवीने केशराचा तिलक लावलेला आहे. म्हणून आपल्याला हळदी वापरण्यात काहीही मनाई नाही. आपण हळदीचा वापर करू शकतो. पिवळ्या रंगाचं वस्त्र देवीने परिधान केलं आहे, म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्रच वर्ज्य आहे. हळदीचा वापर तुम्ही करू शकतात. देवी पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे, तसेच वायव्येकडे पाहत आहे. देवीचे रूप कुमारिका असून ती बसलेली आहे. तिची जाती सर्प आहे. नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. बुधवारी 14 तारखेला संक्रांत आहे. तसेच गुरुवारी 15 जानेवारी रोजी किरीदिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जातो. फार वर्षापूर्वी किंक्रांत नावाचा राक्षस होता. तो लोकांना फार त्रास द्यायचा. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या दिवशी देवीने किंक्रासुराचा वध केला आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने किंक्रांतीच्या दिवशी किंक्रासुराचा वध केला, म्हणून हा दिवस किरीदिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील म्हटलं जातं. या किरीदिनी केस धुवू नये असेही म्हटले जाते. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. घरात वादविवाद या दिवशी करू नये असे पूर्वीपासून म्हटले जाते. सर्व देवांचे पूजन करून देवांना धिरड्यांचे नैवेद्य देखील या दिवशी दिले जाते. या दिवशी लांबचा प्रवास करू नये असेही म्हटले जाते. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सौभाग्यवती स्त्रिया हे हळदी कुंकू करतात. तसेच लहान मुलांचे बोरन्हाण देखील केले जाते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, आपल्या यूट्यूब चॅनलकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.